माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करते। तर पाहूयात काही ठळक आणि विशेष घडामोडी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रेल कामगार सेनेच्या वतीने भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथे रेड क्रॉसच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रेल कामगार सेनेच्या वतीने भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथे रेड क्रॉसच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेचे अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी 60 रक्तदात्यांनी आपले रक्ताचे दान केले। ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्ताचे दान केले त्यांचा रेल कामगार सेनेच्या वतीने 1 वर्षासाठी 50,000चा अपघाती विमा काढण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावळ कामगार सेनेच्या व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यावेळी कामगार सेनेच्या वतीने रेल्वे हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच रेड क्रॉसचे डॉक्टर व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही दरवर्षी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो, परंतु या वर्षाचा योगायोग म्हणजे दुग्ध शर्करा योग याला म्हटलं जाईल की आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस हा 55वा वाढदिवस आहे आणि हे पदाधिकारी आमदार खासदार मनवतात, इतर अंगीकृत संघटना मनवतात, म्हणून आम्ही सुद्धा यावर्षी एक आगळा वेगळा असा 55 रक्तदात्यांचं रक्तदान करून हा वाढदिवस आम्ही साजरा केलेला आहे। खालापूरमध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाल्याचे दिसून येते। खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असताना या खालापूर आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात, पण सध्या पडणाऱ्या या पावसामुळे दवाखान्यात पाण्याचा निचरा होत आहे। खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरावस्था झाली आहे। दवाखान्यातील भिंती या कधीही पडण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते। पावसामुळे दवाखान्यात सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतंय। सध्या पडणाऱ्या या पावसामुळे दवाखाना हा गळत आहे। याचा त्रास हा सर्व नागरिक व दवाखान्यातील कर्मचारी यांना सहन करावा लागतोय। तसेच दवाखान्यातील खिडक्या देखील तुटल्याचे दिसून येते। याकडे संबंधित प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज आहे। सध्या दवाखान्याची अशी परिस्थिती पाहायला मिळते की हाच दवाखाना आजारी पडलाय की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। ठाण्यातील कासारवडवली येथे आरक्षित असलेल्या 20 एकर खेळाच्या मैदानाच्या जागेत भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम खासगी लोक सहभागातून बांधण्यात येणार आहे। जवळपास 40,000 प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियम मध्ये 6,000 लोकांसाठी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे। त्याकरिता अंदाजे 400 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे। या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर मध्ये प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येईल, अशी माहिती असीम गुप्ता यांनी दिली आहे। मुंबईच्या सीमेवर असलेल्या ठाणे शहरात सध्या नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुखसुविधांसाठी मोठमोठ्या प्रकल्पांची उणीव भासू लागली आहे। भविष्याचा विचार करता पालिका प्रशासनही त्यासाठी कार्यरत झाले आहे। शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असावे ही संकल्पना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांसमोर मांडली आहे। या प्रकल्पाचे सादरीकरणही आयुक्तांना दाखवण्यात आले। हा प्रकल्प घोडबंदर रोडच्या मुख्य रस्त्यापासून नजीक व मेट्रो कारशेड पासून 3 मिनिटांच्या अंतरावर आहे। स्टेडियमच्या चहूबाजूने 30 मीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले। या स्टेडियम मध्ये क्रिकेटसह टेबल टेनिस, बॅडमिंटन सारखे खेळ खेळता येणार आहेत। कार्ड रूम, 3 बँकेट हॉल, महिलांसाठी हेल्थ क्लब, फूड कोर्ट, पार्किंग फ्लोर्स यांसारख्या सुविधा ठेवण्यात येणार आहेत। स्टेडियम शेजारी कन्व्हेन्शन ब्लॉक सुविधा ठेवण्याचा मानस आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याची क्षमता महापालिकेकडे नसल्यामुळे या कामासाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात येणार आहे। या कामात काही टक्के महापालिकेचा सहभाग ठेवण्याचाही विचार आहे। प्रचंड प्रमाणात येणारा हा खर्च करताना व्यावसायिक नफा होण्यासाठी कन्व्हेन्शन सेंटर मध्ये पंचतारांकित हॉटेलला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे। सबसिडी किती राहील, आणखी त्याच्यानंतर आपल्याला फिर एक ग्लोबल UI काढून आपल्याला पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल। तर आय एम हॅपी दॅट इतकी मोठी वास्तूच्या बद्दल ज्याची गरज आहे शहराला आपल्याकडे जागा आहे। फ्रँकली फारसे शहराला याची गरज असते पण इतकी मोठी जागा नसते। एक याचा चांगला एक दुसरा जो थॉट प्रोसेस आहे तो असा आहे
So I am happy and we will study and maybe we will come to know what we come to. शहर आता या स्टेजवर आहे की आपल्याला असे मोठे प्रोजेक्ट आता प्लॅन करावे लागेल. आपण हे फार उशीर केला तर फ्रँकली जो आपल्याकडे जागा असते त्याचा वापर होत जात असते आणि जेव्हा आपण जागे होतो त्यावेळी आपल्या इतके मोठे वास्तूसाठी तर आता म्हणणारे थोडे लोक असू शकतील तो म्हणतील की इतके मोठे जो वस्तू याच्या शहरामध्ये फिलहाल काय आहे. पण आता जर विचार केला नाही तो शायद जेव्हा तुम्ही विचार करायला सुरू करणार 5-10 वर्षानंतर तो इतकी मोठी जागा तुमच्याकडे असणार पण नाही. तर मला असं वाटतं की जे वास्तू जो आहे त्याच्याबद्दलचा जो प्रस्ताव आहे आमदार साहेबांच्या दॅट इज ॲब्सोल्युटली वर्थ लुकिंग इनटू अँड वी विल स्टडी दॅट. आर्किटेक्ट प्रवीण जाधव यांच्या संकल्पनेतून एक संकल्पचित्र तयार करण्यात आलेलं आहे. घोडबंदर रोडला कासारवडोली येथे महापालिकेचं आरक्षण असलेलं 27 एकरचा प्लॉट आहे आणि त्या भूखंडावर स्टेडियम व्हावं अशी घोडबंदरवासियांची इच्छा आणि ठाणेकरांची इच्छा होती आणि मी वर्षभरापासून प्रयत्न करत होतो. आज त्याचं प्रेझेंटेशन आयुक्तांकडे झालं आणि आयुक्तांनी त्याला मान्यताही दिली. नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः त्या निविदा काढू महासभेची मंजुरी घेऊन असं आयुक्तांनी आता आश्वासन दिलेलं आहे. साधारणतः 40,000 लोक बसतील एवढं मोठं ते स्टेडियम असेल आणि त्याचबरोबर 6 ते 7,000 लोकांचं एक कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे इंडोर जे काही गेम्स आहेत आणि त्याचबरोबर काही कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणारे काही उपक्रम आहेत. हे डॉक्टर्सचे काही कन्व्हेन्शन असतं किंवा आर्किटेक्टचं असतं. विविध स्तरावरच्या वेगवेगळ्या लोकांचं प्रोफेशनल लोकांचं जे कन्व्हेन्शन असतं ते त्या ठिकाणी होऊ शकेल आणि एक चांगल्या प्रकारचं स्टेडियम आणि कन्व्हेन्शन सेंटर हे ठाणे शहरातील नागरिकांना मिळेल. आपलं पूर्वीचं जे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेससुद्धा होऊ शकत नाही. ठाणे शहर त्याला मुक्त आहे. एका बाजूला नवी मुंबईला DY पाटील स्टेडियममध्ये मॅचेस होतात, पुण्याला होतात, हिंजेवाडीला आणि मुंबईला वानखेडे ब्रेबॉर्नला होतात. परंतु ठाण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना मात्र एवढे लांब जावं लागतं. तर काही IPL सारख्या टुर्नामेंट, रणजी टुर्नामेंट किंवा इतर काही उपक्रम जे आहेत ते ह्या स्टेडियममध्ये केले जातील. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सिंथेटिक ट्रॅक आपल्याकडे नाही आहे. तर या स्टेडियममध्ये सिंथेटिक ट्रॅक प्रामुख्याने घेतलेले. आपले जे ॲथलीट आहेत त्यांना पहाटे 5 वाजता उठून क्रॉस मैदान, चर्चगेट आणि इतर ठिकाणी जावं लागतं. तर त्यांनासुद्धा ॲथलेटिक्स जे स्पोर्ट्समन आहेत त्यांनासुद्धा ह्या स्टेडियमचा भरपूर फायदा होऊ शकेल. काम तसं मोठं आहे तरी पण सुरुवात आत्ता आम्ही केलेली आहे आणि पुढल्या 3-4 वर्षामध्ये मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प हा ठाणे शहरात उभा राहील. 45 लाख लोकसंख्या ठाणे शहराची 2030 साली होणार आहे आणि त्या लोकसंख्येच्या दृष्टीनं अशा काही चांगल्या सुविधा, अत्याधुनिक सुविधा शहराला देणं लोकप्रतिनिधी म्हणून मी आमचं कर्तव्य समजतो. आयुक्त असीम गुप्ता यांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हे प्रोजेक्टला मान्यता दिली आणि ताबडतोब निविदा प्रक्रिया आणि महासभेच्या मंजुरीला तो प्रकल्प पाठवला. आणि मला असं वाटतं की ह्याच स्टेडियमसारखेच अनेक प्रकल्पसुद्धा भविष्यामध्ये घोडबंदर रोडला मिळू शकतील. ह्या महाराष्ट्राचं घोडबंदर रोड हे 2017 साली एक अत्याधुनिक नवीन वसाहत म्हणून याला मान्यता मिळेल असं मला वाटतं. थँक्यू सर. ठाण्यात स्वप्नाली लाड ही 24 वर्षीय तरुणी कापूरबावडी येथून घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली होती. यावेळी रिक्षा काल्हेर दिशेने जात असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. मात्र रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी मारल्याने तरुणीच्या डोक्याला दुखापत होऊन कोमात गेली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वप्नालीवर 2 वेळा सर्जरी करण्यात आली आहे असं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय. ठाण्यातील ढोकाळी परिसरात राहणाऱ्या स्वप्नाली लाड हिला हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केलेल्या नगरसेविकांनी युवतीला शुद्धीवर येण्यासाठी महामृत्युंजय जप होम हवन केले. तसेच महिलेच्या सुरक्षा हेतूसाठी महिला रिक्षा चालवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी उषा भोईर यांनी केली आहे. आता जो शुक्रवारचा हा प्रकार घडलेला आहे रात्री 9:30च्या सुमारास, त्यावेळेस त्या मुलीला मी उचलून हॉस्पिटलला ॲडमिट केलेली आहे. रक्तप्रवाहाने झालेली ती मुलगी, तोंडातून नाकातून रक्त येत होतं. त्याच्यानंतर ती कोमातसुद्धा गेलेली आहे. ती मुलगी अजूनपर्यंत शुद्धीवर नाही आहे. तर ही मुलगी आज शुद्धीवर नसल्या कारणाने सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्येही आता सगळ्या तिची प्रार्थना करत आहेत. तर माझी एकच विनंती आहे की हे जे रिक्षावाले अमानुषपणे फिरत आहेत त्यांच्यावर कुठेतरी पोलिसांनी ठोस काहीतरी कारवाई करावी, लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. आणि जे पोलीस ट्रॅफिक आहे त्यांनी पण ह्यांच्यावर काहीतरी जे
त्यांच्या मर्जीने फिरत असतात, मर्जीने लायसन्स वगैरे घेऊन फिरत असतात. कधी संध्याकाळी वेगळा तर दुपारी रिक्षावाला वेगळा असतो. तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल असा काहीतरी निर्णय ठोस घेण्यात यावा. आणि एक आम्ही जे ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही एक निर्णय घेतला होता सगळ्या महिलांनी, की आम्हाला पत्रकारांनी एका सांगितलं होतं का तुम्ही जर असा निर्णय घेतला तर खूप चांगलं होईल. तर माझा एक निर्णय आणि रिक्वेस्ट आहे सगळ्यांकरता की जर महिला रिक्षा चालू केली तर खूप चांगलं होईल. कारण ज्या बेरोजगार महिला असतील आणि ज्या रिक्षा चालवण्यात तत्परता असेल तर त्यांना हा उपयोगी पडेल आणि महिलाही सोयीस्कर राहतील. आणि जर त्या रिक्षा जर महिलांकरता चालू करून दिलात तर खूपच चांगलं होईल. तर तुम्ही हा महिलांकरता रिक्षा जर तुम्ही प्रत्येक जर महिला रिक्षामध्ये बसली तर ती सुरक्षित मानेल आणि तिच्या घरपर्यंत चांगल्या प्रकारे पोचली जाईल. आणि जो नराधम कुठेतरी तो फिरत आहे तो लवकरात लवकर पोलिसांच्या हातात सापडावा आणि त्याला ती शिक्षा लवकरात भेटावी हीच परमेश्वराकडनं माझी प्रार्थना आहे. असं अमानुष घटना जी घडत आहे आता नको ती ठाण्यामध्ये ते करायला लागेलच आणि मी करणारच. कारण आता आम्हाला कारण बऱ्याच महिला ह्या रिक्षा चालवण्यात तात्पर्य आहेत पण त्या कुठेतरी महिला म्हणतात ना पुरुष प्राधान्य आपला देश आहे म्हणून महिला कुठेतरी मागे पडत आहेत. मग त्यासाठी महिलांना मीच आता पुढे करायला सांगणार का तुम्ही रिक्षा चालवा. जर तुमची इच्छा असेल तर महिलांनी नक्कीच पुढे यावे. सगळ्या देशात सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना माझा एक उद्देश आहे की ज्यांना कोणी रिक्षा चालवायचा जर याच्यामध्ये हेतू असेल तर तुम्ही नक्कीच रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करा. आणि महिलांना सुरक्षतेच्या बाबतीत आपण नक्कीच कुठेतरी याच्यामध्ये भाग घेत आहोत आणि महिलांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहोत. 23 वर्षाची मुलगी आज आपल्या मृत्यूशी म्हणजे लढत आहे. आज ती कोमामध्ये गेलेली आहे. खरंच अक्षरशः दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या नराधमाने या असे प्रकार घडवले आहेत. आज तिला आम्ही आज गुरुवार आहे म्हणून साईबाबाच्या मध्ये आम्ही सकाळी तिच्या महामृत्युंजयचा हा जप चालू केलेला आहे आजपासून की जेणेकरून त्यात लवकरात लवकर इम्प्रूव्ह यावं डॉक्टरांकडनं. आणि आज आम्हाला सकाळीच बातमी कळली की त्याच्यात चांगली इम्प्रूव्ह येत आहे आणि ती रिस्पॉन्ससुद्धा देत आहे. कारण तिचं वय 23 असल्या कारणाने तिचं वय कमी आहे डॉक्टर सांगतात. त्याच्यामुळे त्याचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळत आहे. मग मी देवाकडनं एवढीच प्रार्थना करेन आणि आम्ही आज जो अभिषेक केलेला आहे त्याला कुठेतरी त्या मुलीला यश यावं ह्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जेणेकरून ती मुलगी आपल्या स्वतःच्या पायावर आपल्यासमोर उभी राहावी आणि पुन्हा हे जग पाहण्याची तिला संधी मिळावी. गोष्ट म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे ती लवकरात लवकर शुद्धीवर यावी आणि जो कोणी नराधम आहे त्याला तिने ओळखावं. कारण सगळ्यांचीच इच्छा आहे तिने लवकरात लवकर शुद्धी होऊन तो कोण आहे नराधम कारण तीच एक आहे ती त्याला ओळखू शकते. आणि जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तो आझाद फिरू शकतो. कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही. आता आपल्या ठाण्यामध्ये आहे का कुठे बाहेर गेलेला आहे ते पण आपल्याला माहिती नाही. म्हणून जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ती त्याला आपण ओळखू शकत नाही आहे. म्हणून आम्ही हीच प्रार्थना करू लवकरात लवकर ती शुद्धीवर येऊन त्या नराधमाला ओळखावे हीच आमची प्रार्थना आहे. स्वप्नालीच्या प्रकरणानंतर ठाण्यातील रिक्षा चालक आणि रिक्षा युनियन नेत्यांनी ही गंभीर दखल घेऊन एक बैठक आज ठाण्यात घेतलीये. या बैठकीत रिक्षा चालक सापडल्यानंतर त्याचं लायसन्स जप्त करून कोणत्याच स्टँडवर रिक्षा चालवण्यास देणार नसल्याचे सांगत रोज 1 दिवसामध्ये 15 रिक्षा चालक भरती होत असून आमचे नाव खराब होत आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला रिक्षा चालकांना रिक्षा चालवण्याचा परवाना देण्यात यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केली आहे. आमच्या रिक्षावाल्यांना आणि आमच्या प्रतिनिधी आहेत त्यांना पण सांगितलं आहे का त्या रिक्षावाल्याचा शोध घ्या आणि तो शोध घेतल्यानंतर नक्की प्रकार काय आहे हा तो मिळाला नसल्यामुळे नक्की याच्यातला प्रकार काय आम्हालाही माहिती नाही आहे. पण त्याचबरोबर तो प्रकार जेव्हा उघडकीस येईल तो रिक्षावाला भेटेल तेव्हा भेटेल. पण आम्ही निर्णय घेतलेला आहे किंवा त्या रिक्षा चालकावर आम्ही बॉयकॉट सगळ्या रिक्षा चालकांनी करायचं. त्याला कुठल्याही रिक्षा स्टँडवर रिक्षा लावून द्यायची नाही. त्याला व्यवसाय करण्यासाठी बंदी घालायची. आणि आम्ही RTO ऑफिसला पण कळवणार आहे ट्रॅफिक ऑफिसला पण कळवणार आहे का त्यांचं लायसन हे जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत लायसन निलंबित करावं ही अशी आम्ही मागणी घेण्याचा प्रकार. असे हल्ली बरेचसे प्रकार आमच्याही कानावर येतात आणि असे होतात. त्या असं नाही या व्यवसायामध्ये रोजचे 50 लोक नवीन येतात. त्यांचे ते स्वतःच्या आईवडिलांना ऐकत नाही. तुमचं आमचं किती ऐकेल हा आमच्यापुढे प्रश्न पडला आहे. कारण ही रिक्षा चालवणं एवढं सोपं झालं आहे का लायसन बॅच नसेल तरी हा रिक्षावाला चालवतो. तो त्याचा व्यवसाय करतो आणि तो करत असताना तो ताबडतोब आपला असे प्रकार करतो आणि निघून जातो आणि सर्व व्यवसायाला आमचा बदनामी होते. याच्या बाबतीत आम्ही सर्व रिक्षावाल्यांनी सांगितलेलं आहे का पॅसेंजर जे लेडीज जे प्रवासी बसतात त्यांची सुरक्षितता झाली पाहिजे. त्यांना योग्य स्थळी नेलं पाहिजे. अशा प्रकारची आम्ही काळजी घेऊ.
यवतमाळ जिल्हा उमरखेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे विराट बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे। यवतमाळ जिल्हा उमरखेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे विराट बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले। कृषी उत्पन्न बाजार समिती ते HD ऑफिस पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये अंदाजे 250 ते 300 बैलगाड्यांचा समावेश होता। सोहळ्यात महिला व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। या जनसमुदायाला आमदार पाशाभाई पटेल व माजी आमदार मदनभाऊ ऐरावत यांनी संबोधित केले। यावेळी सभेला माजी आमदार उत्तमरावजी इंगळे, भाजप जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र डांगे, यवतमाळचे कार्यकर्ते उपस्थित होते। या मोर्चामध्ये त्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, त्यानंतर नागपूर येथील कृषी प्रदर्शने पाहून परतत असताना अपघातात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या कार्यक्रमाची सांगता SDO यांना निवेदन देऊन करण्यात आली। बैलगाड्या होत्या आणि 3-4 हजार तालुक्यातले शेतकरी उपस्थित होते। एवढा मोठा राग लोकांच्या मनामध्ये काय का तर यावर्षी सोयाबीनचा पेरा तर झाला, परंतु सोयाबीन पेरल्यानंतर ते उठलंच नाही। 1 पेरणी झाली, 2 पेरणी झाली, 3 सुद्धा पेरण्या झाल्या, तरी सुद्धा सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही। आणि हे बियाणं फक्त खाजगी कंपन्याचं आहे का? नाही, हे सरकारी कंपन्याचं सुद्धा आहे। तरी सुद्धा अशा पद्धतीची वेळ आलेली आहे। आणि म्हणून हे जे आमचं गेलेलं पीक आहे, या पिकाचा साधा सर्वे सुद्धा झालेला नाही। आता SDO साहेबांनी सरळ सांगितलं की आतापर्यंत आम्ही सर्वेच केला नाही। का केला नाही तर कोण मागणीच केलेली नाही, म्हणून आता आज आम्ही मागणी केली आणि आमच्या मागणीचा परिणाम असा होईल की आता किमान पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीनची काय अवस्था आहे, किती बियाणं गेले आणि काय परिस्थिती आहे हे पाहणं होईल। आमची मागणी आता अशी आहे की सोयाबीन 3-3 बार पेरणी करून जर उगवलं नाही आणि जे उगवलं, जे काही चुकून उगवलं ते सुद्धा आता म्हणजे अर्धा फूट बी वर झालेलं नाही। खरं तर आता गुडघे एवढं मोठं पीक यायला पाहिजे होतं, पण ते काही झालेलं नाही। म्हणून आमची मागणी अशी आता आहे की आम्हाला खताचे पैसे नको, बियाण्याचे पैसे नको, पेरणीचा खर्च आम्हाला नको आहे। आम्हाला आमच्या एका एकरमध्ये कमीत कमी 10 क्विंटल सोयाबीन होते ना, आता जर 4000 रुपये भाव आहे तर आम्हाला एका एकरला 40,000 रुपये सोयाबीनची नुकसान भरपाई पाहिजे, सर्वे झाला पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि त्याचबरोबर इसापूरचं धरण याच्या डोक्यावर आहे। इसापूरचं धरण तयार होऊन एवढे दिवस झाले, कॅनलला पाणीच येत नाही। इथल्या शेतकऱ्याची मागणी अशी आहे की आता दुष्काळ पडला, आता इसापूर मधलं पाणी आलं असतं तर किमान कॅनलवर आमच्या जनावरांना प्यायला तरी पाणी मिळालं असतं। तर उमरखेड सब डिव्हिजनची वार्षिक सरासरी पावसाची जी आहे ती 734 आहे। यावर्षी 152 आतापर्यंत mm पाऊस पडलेला आहे। साधारणतः 4 दिवस अगोदरपर्यंत परिस्थिती जरा गंभीरच होती, पण परवा आलेल्या 34 mm पावसामुळे परिस्थिती सदशी आटोक्यात आलेली आहे। थोडीशी चारा टंचाई असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याकरता आपण तलाठ्यांना सांगितलेलं आहे की कुठं चारा टंचाई आहे ते पाहून कळवावं। सर, शेतकऱ्यांची एक मागणी आहे की कोरडा दुष्काळ घोषित करावा म्हणून, तर नेमकी तशी परिस्थिती आहे का? सद्यस्थितीत कोरड्या दुष्काळाबद्दल कॉमेंट करणं काही फारसं योग्य होणार नाही, परंतु पाऊस हा निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात कमी पडलेला आहे। कारण 734च्या ॲव्हरेजमध्ये जर 152ची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की हा अत्यंत कमी आहे। मागच्या वर्षी या दिवसापर्यंत 1320 mm पाऊस झाला होता। पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही, जेथे टंचाई आहे तिथं आपण साधारणतः 49 विहिरी अधिग्रहित केलेल्या आहे आणि 2 गावांना टँकर सुरू आहे। अभिषेक बच्चनने गेल्या वर्षी धूम 3 या चित्रपटाकरिता थोडे वजन कमी केले होते आणि आता पुन्हा एकदा तो त्याच्या आगामी चित्रपटाकरिता आपले वजन घटविणार आहे। अभिषेक बच्चनने गेल्या वर्षी धूम 3 करिता थोडे वजन कमी केले होते आणि आता पुन्हा एकदा तो त्याच्या आगामी चित्रपटाकरिता आपले वजन कमी करणार आहे। या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याआधी अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट हॅपी न्यू इयरच्या प्रमोशन मध्ये व्यस्त राहणार आहे। त्यामुळे त्याला असे वाटत आहे की वजन घटवण्याची ही प्रक्रिया हळूहळू व्हावी। एकीकडे अभिषेक जेथे फराह खानचा चित्रपट हॅपी न्यू इयर मध्ये दिसणार आहे, तेच त्याला ऑल इज वेल नामक एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला करणार आहे।
अभिनेत्री हुमा कुरेशी पडद्यावर मॅडम एक्सची भूमिका साकारणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तिग्मांशू धुलिया एकत्र येऊन मॅडम एक्स नावाचा चित्रपट बनवणार आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी पडद्यावर मॅडम एक्सची भूमिका निभावणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तिग्मांशू धुलिया एकत्र येऊन मॅडम एक्स नावाचा चित्रपट बनवित आहेत. हा चित्रपट एका गुजराती पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ते गँगस्टरच्या भूमिकेत असणार आहे. तिग्मांशू धुलिया म्हणाले की मी जेव्हा हुमाला ही कथा ऐकवली तेव्हा ती खूप रोमांचित झाली आणि लगेचच चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाचे शूटिंग मेरठ आणि मुंबईत केले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करणार असून यापूर्वी 1994 मध्ये दीपिक ए शिवदासानी यांनी दिग्दर्शित केलेल्या मॅडम एक्स या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका निभावली होती. माळशिरस तालुक्यातील जळभावी हे 2000 लोकसंख्या असणारे गाव. या गावाला पाण्याचा एकमेव स्रोत हा गावपाझर तलाव आहे. यामधूनच गावासाठी सार्वजनिक पाणी पुरवठा ग्रामपंचायतीमार्फत केला जातो. मात्र सध्या येथील ग्रामस्थ मोटारीच्या साहाय्याने या तलावातील पाण्याचा शेतीसाठी बेसुमार पाणी उपसा करत आहेत. त्यामुळे या तलावातील पाणी पातळी कमी झाली असून ऐन पावसाळ्यात सुद्धा या गावाला टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे. तसेच या तलावात असणारे सुमारे 3 लाख मासे ही या तलावातील पाणी कमी झाल्यामुळे मरण पावण्याच्या मार्गावर आहेत. 1000 रुपये बोली करण्यासाठी ज्यावेळेस 5000 भरले त्यानंतर 20,000पासून पुढे बोली बोलायची होती. त्यावेळेस मी 40,000 बोली बोलून ह्या ठिकाणी तलावाचा निलाव घेतलेला आहे. आणि तलावाचा निलाव घेतल्यानंतर ग्रामस्थांना सुद्धा सांगितलं होतं की यातून पाणी उचललं जाऊ नये. तरीसुद्धा ग्रामस्थ त्या ठिकाणी पाणी उचलत आहेत. त्यावेळेस प्रत्येक ऑफिसला म्हणजे असणाऱ्या जे काय क्लास 1 अधिकारी आहेत त्यांच्याशी मी या ठिकाणी पत्रव्यवहार करून सुद्धा माझी दखल घेतलेली नाही. पोलीस स्टेशननं सुद्धा दखल घेतलेली नाही. तरी या ठिकाणी पाणी उचलणारे आहेत व्यक्ती ह्यांच्यावर कडक कठोर दंडात्मक कारवाई होऊन त्यांच्याकडून मला नुकसान भरपाई मिळावी असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.